स्ट्राईकला आहेत ते सागर. अंपायरचं सिग्नल. मॅच इज ऑन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या चेंडूचं स्वागत आपण करूया. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पिचिंग बघायला मिळतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. सागरा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. गुड स्टार्ट. संदीपकडे जिम्मेदारी आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती त्यांना हँडल करावी लागेल. राईट टू मोर द विकेट. सेकंड बॉल. या ठिकाणी थोडंसं शपल ऑन साइडला फॉरवर्ड लेग रिजनला हळुवारपणे मात्र खेळला गेलाय. अप द मार्क बघायला मिळतो मिस्टर सागर. इथे मात्र धावसंख्या 1 ने स्टार्ट होते. संदीप त्याच्यानंतर योगेश आता स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 3 फेस करतील. राईट मोर द विकेट. 5 पावलांचा रनअप. चेंडू या ठिकाणी मिस टाइम शॉट. यस नो टेकन गॉन. विकेट या ठिकाणी जाताना डगआउट कडे आपण जातोय म्युझिक कडे. कम ऑन डीजे. योगेश तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. त्यांची जागा घेण्यासाठी न्यूमॅन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रजय न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संदीप मात्र ब्रेक थ्रू देताना गुड बॉलिंग. लेंथ लाईन मेंटेन करताना पहिलं षटक आहे. अतिशय सुंदर हाताळलं जात आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न. डीप गलीला चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू मात्र वेगानं सीमारेषेच्या जवळ जाईल. तद्वार 2 धावा परिपूर्ण. प्रजय या ठिकाणी 2 ने आगाज करताना ऑफ द मार्क बघायला मिळतात. स्कोर 3 वरती पोहोचतोय. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय अप्रतिम अशी क्रीडानगरी सजवले गेले. भव्य दिव्य स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडानगरी आणि आज जिल्हा परिषद लीग त्याच्यामध्ये पहिली मॅच आपण बघतोय. राम रहीम दैसर बनाम भीमसा दैसर. गोलंदाजी मार्कवर संदीप. चेंडू क्रमांक 4 पाकपुडला जाऊन सन्मानजनक खेळला. हळुवारपणे पॉइंटला मात्र एक्झिक्यूट केले गेले. चांगली स्ट्रॅटेजी. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 4 वर स्थिरावली गेले. फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. 8 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये इथे मात्र प्रयत्न असेल राम रहीम संघाचा एक चांगलं फाउंडेशन बिल्ड करावं आणि त्यानंतर मात्र आपला अग्रेसिव्ह आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न असेल. संदीप गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्वीट साऊंड. चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलं गेलं. इनफिल्डच्या वरनं चेंडू सीमारेषेच्या जवळ. अप्रतिमरित्या फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. 2 धावा सेव्ह करतायत. धावसंख्या सचिन टोगरे. अप्रतिम फिल्डिंग. नक्कीच या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे भरपूर आहे आणि त्या पद्धतीने त्याचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फील्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि संदीप यांच्याकडे जिम्मेदारी सोपवल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आहे. संघाचा विश्वास, संघाची जी ताकद आहे गोलंदाजीची ती दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र फक्त 2 धावा मिळतील. बॉल सेव्ह झालेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलंय 6. एंड ऑफ द प्रेशर. लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड.
दरम्यान रूल्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. 6 षटकं जी आहे तुमची ती 30 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणं बंधनकारक आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये टाइम स्पेंड केला तर उर्वरित जी 2 षटकं आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो एक्स्ट्रा प्लेयर एक आहे 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 खेळाडू ठेवतायत, त्याच्यामध्ये फक्त 4च खेळाडू तुम्हाला ठेवणं गरजेचं राहील, याची नोंद घ्या. न्यूमॅन अजय, आणि दरम्यान फलंदाजांनी गोष्ट लक्षात ठेवायची, विकेट गेल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला विकेटवरती येणं गरजेचं आहे. अन्यथा जर ओपोनेंट टीमने तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतलं तर फलंदाजाला बाद देण्यात येईल. अप्रतिम, खूप चांगला बाउन्स आहे. अजय गोलंदाजी मार्कवर आहे, युवा खेळाडू आहे, यंग ब्लड आहे आणि ती खांद्याचा सुंदर उपयोग आहे. बॅकअप द गुडलेन चेंडू होता, पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय आणि उर्वरित काम यष्टीरक्षक सुंदररित्या हाताळताना डॉट बॉल, गुड बॉलिंग. पुढचे चेंडू इथे गतीला परिवर्तन केलंय, मिस टाइम शॉट आणि झेल मात्र धरतीला दान. धावसंख्या 1 ने पुढे 8 वर पोहोचले. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. रखरखत्या उन्हामध्ये मात्र तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगल्या पद्धतीने द्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुमचं जी कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमची रणनीती आहे ती खूप महत्वाची असेल. पुढचा चेंडू अतिशय सोर एक इनसाइड आउटचा पटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं इथे येतोय बिग 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 षटकार. शाखाध्यक्ष मनसे सागरे एका इनिंग साठी वैयक्तिक 50 धावा जो खेळाडू बनवेल त्याच्यासाठी मात्र 1. इथे मात्र सुंदर थर्डमॅन रिजनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी. वैयक्तिक 50 धावांच्या खेळीसाठी 1000 रुपये, मैदानाबाहेर प्रेक्षक जर झेल घेतील त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय भगवानजी नारायण पाटील साहेब यांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी मात्र ATM ओपन झालंय आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी. नेहमी आदरणीय भगवान नारायण पाटील साहेब सातत्याने प्रयत्न करतात आणि या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रयत्न बघायला मिळेल. 50 धावा बनवा आणि 1000 रुपयाचे मालक आपण व्हा. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न आहे, थोडासा चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या जस्ट बाहेर पडलाय. चांगली कॉलिंग. धावसंख्या 1 ने आकार घेते आणि स्थिरावली गेले. अशा पद्धतीने फील्ड अरेंज करेल ते बघणं खूप गरजेचं असेल. 8.50च्या सरासरीने 17 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्कवर संदीप. इथे मात्र प्रजय चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, भन्नाट वेग आहे, टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल. संदीपनं प्रभावित केलंय. जसं मी मगाशी म्हटलं की यंग ब्लड आहे, तरुण सळसळत रक्त आहे आणि खूप चांगली गोलंदाजी. इथे प्रजय पूल करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगला मात्र प्रजय यांच्या खेळीला लागते. फुल स्टॉप, पूर्णविराम, OUT आउट. सेकंड विकेट इज गॉन. थँक यू न्यूमॅन राकेश. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. संदीप यांची गोलंदाजीची जी धार आहे, अचूकता आहे, अतिशय सुंदर बघायला मिळते. न्यूमॅन राकेश दाखल झालाय. राकेश जाधव एक आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे. बघूया राम रहीम संघासाठी किती धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. पुढचा चेंडू अप्रतिमरित्या बॅटला ब्रश करतोय. शॉर्ट थर्डमॅनला सुंदर शतरक्षण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 वर पोहोचले. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर रोशन जाधव खूप चांगली अपडेट देतात. वेलकम रोशन, आपलंही हार्दिक स्वागत करतोय.
लाऊड अपील आणि इथे विकेट इज गॉन. आयकॉन खेळाडू म्हटल्यानंतरची जिम्मेदारी आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती तुम्हाला हँडल करावी लागेल. रीड की हट्टी आणि तिथून जर फिल्डिंग मध्ये जर आपण बघितलं हर्षदजी पाटील, हर्षदजी शेख, ओ हो यावेळेला लॉंग ऑनला सरळ क्लिअर करतोय. आमच्या व्हीआयपी डाईसला अभिवादन करताना येतोय बिग ब्लास्ट सिक्स. जाधव इंटेन्शन क्लिअर करताना इज मेकिंग इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. जर तुम्ही माझ्या रडार मध्ये चेंडू द्याल तर मी त्याला एक्झिक्यूट करेन आउट ऑफ द पार्क. 25 रन्स, 25 धावा झालेल्या आहेत. आता भाविक आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि खूप चांगली बॅटिंग करताना राम रहीम संघासाठी फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड करतायत. 3 षटके इथे संपलेली आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. जर आपण बघितलं तर भीमसर दहिसर संघाकडनं तर 3 षटक आहेत, 25 धावा. अजूनही जर मॅच आपण बघितली तर दुहेरी वळणावरती उभी आहे. एका बाजूने चांगली इकॉनॉमिकल षटक हाताळली गेलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं विकेट सुद्धा 2 आलेले आहेत. 25. न्यूमॅन दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. रोहित, न्यूमॅन रोहित एक बेहतरीन गेंदबाज माने जाते रोहित, लेकिन उनके सामने एक आइकॉन खिलाड़ी है मिस्टर भाविक. ओवर नंबर 4 और पहली गेंद, तैयारी समय मिस्टर रोहित. इस बार आड़े बल्ले से गेंद को एग्जीक्यूट करते हुए अलोंग द कारपेट लॉन्ग ऑन में सिंगल ही मिलेगा. 26 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर. काफी खूबसूरत टूर्नामेंट. आज इस टूर्नामेंट का पहला दिन इस प्रतियोगिता का और मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर हम बेहतरीन क्रिकेट देखेंगे, क्योंकि जिला परिषद लीग की जब भी चर्चाएं होती है काफी बेहतरीन मारूफ क्रिकेटर इस बेहतरीन टूर्नामेंट में खेलते हुए नजर आते हैं. फिलहाल रोहित, इस बार चेंज ऑफ द पेस था, धीमी गेंदबाजी देखने को मिली है, गति को परिवर्तन. लेकिन जो वेल सेट एक बल्लेबाज हैं जिनका नाम है मिस्टर राकेश, जिनके बल्ले से बेहतरीन शॉट हमने देखा है. गेंद को परख लिया, सिंगल रन्स के लिए खेलते हुए लॉन्गर रीजन में सिंगल से इजाफा. 27 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. काफी खूबसूरत क्रिकेट. पूरा कंसंट्रेशन के साथ खेलना होगा. जो आपकी रणनीति है वो क्लियर करनी होगी, क्योंकि मौके बार बार नहीं मिलते और जब भी मिलते हैं बेनिफिशियल कॉज में आप तब्दील करते हो तभी आपके नाम को 4 चांद लगते हैं. इस बार मिस टाइम शॉट, बॉल इन द एयर, यस नो, टेक ऑन, बिग विकेट इज गॉन.
वीर फायटर पुढे नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघटनांनी तयार राहायचं आहे. अच्छी गेंद, घूमती हुई गेंद है, नेचुरल टर्न उनके पास है, बढ़िया गेंदबाजी, डॉट बॉल, 1 टू गो, आखिरी गेंद है. इस ओवर में रन्स कम आए हैं, विकेट भी आए, नफीतुली गेंदबाजी, अनुशासन भरी गेंदबाजी रोहित के द्वारा. इस बार यस इट इज अ वाइड बॉल. आई थिंक ये फर्स्ट वाइड बॉल है जो एक्स्ट्रा गेंद देखने को मिली है. थोड़ा सा चेंज ऑफ द पेस करना चाहते थे. दिशाहीन गेंदबाजी, 29 के ऊपर स्कोर, लॉस ऑफ 4 विकेट. एक तरफ राकेश है जिनके ऊपर उम्मीदें कायम है. एक नामचीन बल्लेबाज है मिस्टर राकेश. इस बार भी कुछ अलग करने का प्रयास है. बैक टू बैक 2 बिंदी वाइड बॉल. इस समय 30 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर. जिससे गेंदबाजी की बात करेंगे, अच्छी लेंथ लाइन में डाल रहे थे. थोड़ा सा चेंज ऑफ द पेस करने का प्रयास है. दिशाहीन 2 गेंदें आई हैं. 30 के ऊपर स्कोर, 30 रन स्कोर कार्ड पर. इस बार हल्के हाथों से गेंद को एक सा कवर में खेलते हुए सिंगल मिलेगा. एक के साथ में स्कोर 31. ओवर नंबर 4 यहां पर कंप्लीट हो चुके हैं. 31 रन ऑन स्कोर कार्ड. जे 5 खेळाडू तुमच्या 38 सर्कलच्या बाहेर आहेत ते मग त्याच्यातला मात्र एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या मध्ये ठेवावा लागेल याची नोंद घ्या. त्यासाठी जी 6 षटकं आहेत पहिला ती 30 मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवर सचिन डोंगरे, सचिन टोकरे आल्यात गोलंदाजी मार्गवर. चेंडू मात्र सरळ जातोय तो टिब्बाकट पॉइंटला. थोडासा डायव्हर्ट झाला स्वीपर कव्हर मधनं. तत्पूर्वी मात्र धावा मिळत आहेत इथे 2. धावसंख्या पोहोचले इथे 33 वर. 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. त्याचा लुक हा या मैदानाचा खूप वेगळा आहे. अतिशय सुंदर सुसज्ज अशी क्रीडानगरी आहे आणि जिल्हा परिषद लीग साठी सजवली गेले. सचिन तयार. शॉर्ट बॉल अतिशय सुरेख हुक केलाय. चेंडू सरळ जाईल तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे 1 हँडेड स्टॉप केलाय. अप्रतिम फिल्डिंग तिथे बघायला मिळते अमोल यांच्याकडनं. 38 सर्कलच्या बाहेर मला काय ठेवलंय याची एक उत्तम उदाहरण पेश करताना मुस्तैद खेळाडू 35 35 धावा स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू सचिन. याही वेळेला मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आठ चेंडू आणि 17 धावांची विस्फोटक इनिंग साकारताना राकेश. पण संतोषानं बघतोय जॉन्टी या नावानं प्रसिद्ध असे खेळाडू अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट खूप चांगला हाताळलंय आणि आज जिल्हा परिषद लीग मध्ये आपला सहभाग नोंदवताना धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. पोहोचले इथे 39. लाऊड अपील. सुंदर गोलंदाजी आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वर. 39. पुढचा चेंडू अप्रतिम येऊ दिलं. त्यानंतर हळुवारपणे ड्राईव्ह करत एक्स्ट्रा कव्हरला एकदा वर्जित केले. 40 धावा धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. गडी बाद झालेले ते 4.
षटक क्रमांक 5 इथे मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनपर्यंत एक डिसिप्लिनने गोलंदाजी हाताळत या ठिकाणी भीमसार दैसर संघ. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू इथे स्टेप आउट करा. सरळ बॅटने ऑन दी अप चेंडू खेळलाय. सरळ सीमारेषेच्या बॅट डाऊन द ग्राउंड. चौकार. पोहोचले ती डबल 4. 44. 5 षटक या ठिकाणी संपल्यात. 44 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. थँक्यू. सन्मान्य आदरणीय श्री विनया विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य पालघर. विनया पाटील मॅडम या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी या स्पर्धेकरिता आपण दिलात आणि आपल्या पुढील निर्धारित कामाकरिता मात्र इथून जात आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पुढील दिवसांमध्ये आपण पुन्हा एकदा आपले चरण या मैदानावरती लागतील. नक्कीच एक मीटिंग आहे, त्या कारणास्तव मात्र मॅडम पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला शुभेच्छा भेट देण्याकरता या ठिकाणी नक्कीच येतील. चला आपण जाऊया मैदानाच्या ठिकाणी. काय झालेलं आहे, काय घडलंय ते मात्र अजित पाटील पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येतील. शेवटचे 3 षटक शेष आणि इथून मात्र रामराम संघाचा जो इंटेंट आहे तो कशा पद्धतीने असेल, किती धावा या ठिकाणी त्यांच्या गोलंदाजांना हवे आहेत आणि काय असेल गेम प्लॅनिंग हे बघण्यासाठी नक्कीच ऐकण्यासाठी ज्या पद्धतीने उत्सुक आहे तमाम क्रीडा रसिक वर्ग, त्या पद्धतीने आपण बघूया. स्ट्राइक ला ते फलंदाज आपल्याला बघायला मिलत आहेत मिस्टर राकेश जाधव. काफी बढ़िया नाम है और जिस तरह से उनकी बल्लेबाजी निकल रही है, एक बेहतरीन बल्लेबाजी, गेंदबाजी के लिए बुलाते हुए एक तेज तर्रार गेंदबाज इस समय रोहित, काफी बेहतरीन गेंदबाज है रोहित. इस बार गति को थोड़ा सा परिवर्तन किया, कवर में लाऊंगा प्रिजन में एग्जीक्यूट करते हुए सिंगल का इजाफा. 45 रन इस समय स्कोर कार्ड के पर. युवा गेंदबाज जब गेंदबाजी के लिए आते हैं, लेंथ लाइन को जब मेंटेन करते हैं, कॉन्फिडेंस लेवल जब उनका बढ़ता है, तो जो गेंदबाजी है वो देखने में काफी मजा आते हैं और ऐसे ही देखने को मिली मिस्टर रोहित के द्वारा. इस बीच लेफ्ट मोर द विकेट, दूसरी गेंद लेके और इस बार क्या गेंद डाली है ये, प्रभावशाली गेंद. कॉन्फिडेंस लेवल जब आपका बढ़ता है, चेंज ऑफ द पेज जब आप गेंदबाजी करते हो, प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट जिसे कहते हैं. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर रोहित. इस ओवर की तीसरी गेंद लेके एक बार फिर गेंदबाजी मार्क पर, ट्रैक पर. ओहो, इस बार भी पूरी तरह से हावी होते हुए बल्लेबाज है स्ट्राइक पर उज्जवल. उज्जवल को अपने नाम के जैसा काम करना होगा. 2 बिंदी गेंदे यहां पर आई हैं. लगभग अगर बात करेंगे तो डेथ ओवर शुरू हो चुके हैं, लेकिन रोहित जो अपनी जादुई गेंदबाजी से प्रभावित कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद पटकी हुई गेंद थी. क्या कीपिंग और क्या गेंदबाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. गॉन, विकेट इस समय गिरता हुआ.
इस बीच अगली गेंद तैयार, एक बार फिर रोहित। इस बार दिशाहीन गेंद, सिंगल का इजाफा, स्कोर इस समय पहुंचता हुआ 46। 46 रन स्कोर कार्ड के पर। गति को परिवर्तन करना चाहते थे, थोड़ा सा अलग करने का प्रयास है और यही बात है जो आपको एक कॉन्फिडेंस लेवल देता है। रोहित तैयार, एक बार फिर। इस बार डॉट बॉल, अमित अभी अभी आए हैं। अमित 1 टू गो, आखिरी गेंद, लेकिन सटीकता इस गेंदबाज के पास, अनुशासन है अपना एक, और अपने गेंदबाजी में जो विश्वास है, कहते हैं विश्वास एक छोटा सा शब्द है, पढ़ो तो 1 सेकंड लगता है, सोचो तो 1 मिनट, समझो तो पूरा दिन, और साबित करने के लिए जाए तो जिंदगी गुजर जाया करती इस विश्वास में। उस विश्वास को दिखाते हुए इस बार बेहतरीन थोड़े से सफल हुए, मजबूर किया, गेंद को थोड़ा सा रडार में डाले, और क्या शॉट है ये, गेंद सीधी जाती हुई लॉन्ग ऑफ रीजन से सीमा रेखा के बाहर आता हुआ एक ह्यूज बाउंड्री। कॉल देईन दोन्ही टीमच्या कॅप्टनना। भूमी फायटर हलोली आणि वीर फायटर कुडे दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयारीमध्ये राहायचंय। यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळेल, भूमी फायटर हलोली आणि वीर फायटर कुडे। वळी आपण मॅच कडे, धावा आहेत स्कोर कार्ड वरती 50। पॉवर प्ले या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळतोय। बॅटिंग पॉवर प्लेला 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकताय। 50 धावा डे तोरला प्रारंभ झालाय। राकेश आणि अमित यांनी मात्र निर्णय घेतला की आम्हाला इथून धावा हव्यात आणि त्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले 38 दायऱ्याच्या बाहेर 3 खेळाडू तुम्ही ठेवू शकताय। थोडस फील्ड कडे आपण बघूया कशा पद्धतीने सजवली गेले। 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लेग खेळाडू आहे, एक लॉंग ऑफला आपल्याला बघायला मिळतोय, आणि तिसरा खेळाडू आपल्याला मिड विकेटला बघायला मिळतोय। ऑन साइडचं जे क्षेत्ररक्षण आपण बघितलं, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, त्याच्यानंतर ऑफ साइडला आपण बघतोय क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, असं फील्ड अरेंज केले गेले। आणि शॉर्ट थर्ड मॅन गोलंदाजी मार्कवर सचिन टोकरे, युवा गेंदबाज है और काफी बेहतरीन गेंदबाजी करते हैं सचिन। आणि यावेळेला चेंडूला सरळ पान लेगला एक्झिक्यूट केला गेलाय, स्वागत केलंय चौकारानं। चोपन्न रन स्कोर कार्ड वरती इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय। 12 चेंडू मध्ये 23 धावा, विस्फोटक इनिंग। ओ यावेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅनला तिथे मात्र सुंदर शतरक्षण, डबल 5, 55 रन 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। इथून 10 चेंडूंचा येणं खेळ शेष आहे आणि 2 सेट बॅटर आहेत, एका बाजूने अमित आहे, दुसऱ्या बाजूने राकेश आहे, तर एक चांगली बॅटल होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये। एक जबरदस्त द्वंद्व तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल या पहिल्या मॅच मध्ये। सर्व संघाचे संघमालक ना मी विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। राम रहीम दहिसर, श्री शाबान शेख, भीमस्टार दहिसर, श्री अनिकेत गायकवाड, भूमी फायटर हालोली, श्री तुषार डोंगरे, वीर फायटर कुडे, श्री चेतन सातवी, साई सावली बोट, श्री गणेश सांबरे, सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। इथे मात्र 5वा गडी बाद झालाय, धावा आहेत 55। न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल येत आहेत आणि इथून येणाऱ्या 9 चेंडू मध्ये काय असेल राम रहीम संघाची स्ट्रॅटेजी। 8 षटकांची मॅच आहे। न्यूमान उमेश येत आहेत, एक हार्ड हिटर बॅटर आहेत उमेश, आणि उमेश कडे आता जिम्मेदारी आहे। एका बाजूने सचिन,
एक सुंदर गोलंदाजी हँडल करताना आणि त्यानंतर आता मात्र एक तगड बॅटल आहे, ज्याला बेस्ट बनाम बेस्टची लढाई आपण म्हणतो, ती इथे नक्कीच बघायला मिळेल. कारण एका बाजूने खूप चांगली बॅटिंग करतायत राकेश आणि त्याला साथ देण्यासाठी उमेश दाखल झाल्यात. उमेश पाटील लाऊड अपील आणि इथे उमेश आल्या आल्या मात्र बॅक टू द पव्हिलियन. मोठा आदरा लागतोय. चेंडू पडल्यानंतर वेगानं आला, थोडासा खाली राहिला आणि विकेट क्रमांक धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच 6. 7वा गडी बाद होतोय. सचिन की बेहतरीन गेंदबाजी, खूप जबरदस्त गोलंदाज आशिष न्यूमान आल्यात. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत 55. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर अप्रतिम कम बॅकिंग. ओ या वेळेला मात्र काय टायमिंग आहे, चेंडूला सरळ एक्झिक्यूट केला गेलाय. पंच दर्शवतील या ठिकाणी बिग हिट षटकार आलाय. धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचलंय 61 रन. समाप्तीनंतर 61 धावा स्कोर कार्ड वरती. आशिषांच्या बॅटमधनं आलेला षटकार राकेश यांना एक ऊर्जा देऊन जाईल, कारण एका एंडने राकेश ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहे, दुसऱ्या बाजूने मात्र विकेट जात आहेत. 61 61 धावा. याच्यानंतर टॉस साठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. भूमी फायटर हालोली विपक्ष वीर फायटर कुडे. बोथ टीम कॅप्टन फॉर द टॉस. टॉस साठी आपण येऊन राहायचं आहे, जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या. पुनश्च मी विनंती करतोय बोथ टीम कॅप्टनला. अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ऋतिक रसाल आणि स्ट्राईकला ते राकेश जाधव, ज्यांनी खूप सुंदर बॅटिंग केलंय. एका एंडने खूप चांगल्या धावा बनवत आहेत. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 24 धावा. वेळेला सुंदर लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आहे, मिस टाइम शॉट आणि राकेश महत्वाचा खेळाडू महत्वाच्या क्षणी बॅक टू द पव्हिलियन कडे जातोय. धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय तो 8वा. जास्त धावा हे येणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय भीमसार संघाला कमीत कमी धावा देत एक टार्गेट सेट करावं लागेल. इथे मात्र पंचांचा सिग्नल येतोय नो बॉल. चेंडू मात्र डिफाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. तद्वर मिळत आहेत टोटली 2+1 3 धावा आपल्याला बघायला मिळतील, ऍड केल्या जातील. 64 रन ऑन अ स्कोर कार्ड. 64 धावा. भव्यस मैदान आपल्याला बघायला मिळतंय. मैदानाच्या बाहेर हिरवलीने नटलेला सुंदर परिसर आणि मैदान एक सकल मैदान आपल्याला बघायला मिळतंय. जिल्हा परिषद लीग सर्वांना उत्सुकता होती या लीगचं कधी आयोजन असेल आणि तो आज सुंदर दिवस आज भव्य क्रीडानगरीमध्ये आपण बघतोय. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा चेंडूला पंच केलाय, फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 65.
65 धावा, 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओ यावेळेला मात्र सुंदर चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. तर मात्र ह्या इनिंग मधील चेंडू शेष आहेत ते 3. पुढचा चेंडू इथे मात्र मिड विकेटला चेंडू एक्झिक्यूट केला गेला आहे आणि तो झेल मध्ये परिवर्तन होताना विकेट क्रमांक 9 या ठिकाणी बॅक टू द पव्हिलियन कडे जातोय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. होता त्यानंतर सुंदर कमबॅकिंग करतायत गोलंदाज. आपल्याला 65 धावा स्कोर कार्ड वरती अलग असं स्टाईल मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. मिस्टर हॅरी आपल्याला बघायला मिळतात डान्सिंग अंपायर. सिंगलने धावसंख्या 7, 67 धावा, 1 टू गो. अंतिम चेंडू इथे मात्र सुंदर शॉट परंतु सेल मध्ये परिवर्तन आणि 68 हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो माइक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो इको कमी करा. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहत आहात. पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे दोन संघ पहिल्या लढतीमध्ये समोरासमोर आपल्याला पाहायला मिळाले. राम रहीम दहिसर विरुद्ध भीमस्टार दहिसर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र आपण पाहिलं 8 षटकांचं. काय जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला मिळाली, फलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. 8 षटकांचा खेळ झाला. 8 षटकांच्या खेळानंतर राम रहीम दहिसर या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती झाली 67-68 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता आपल्याला दुसऱ्या सत्राकडे जावं लागेल. राम रहीम दहिसर संघाचे संघमालक श्री शाबान शेख आणि भीमस्टार दहिसर संघाचे संघमालक श्री अनिकेत गायकवाड यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
त्याचबरोबर अमोल सातवी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. रमेश सांबरे, अनिल सातवी आपण पाहू शकाल, हेमंत सातवी, संतोष सातवी, पंढरी पाटील, विजय टोकरे, अनिल सातवी हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. तर टॉस करण्याकरिता आपण याचे दोन्ही टीमचे कर्णधार सेकंड मॅच आपण आजच्या दिवसातील पाहणार आहोत. भूमी फायटर हालोली विरुद्ध वीर फायटर कुडे. चला दोन बॅटर वेळेची दिरंगाई न करता लगेच आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचंय. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, 67 धावा पाहिल्या. राम रहीम दहिसर या संघाच्या भीमस्टार दहिसर संघ आता कशा पद्धतीने या आव्हानाचा सामना करेल त्याकरिता आपल्याला दुसऱ्या सत्राकडे जावं लागेल. चला दोन फलंदाज वेळेची दिरंगाई न करता लगेच आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचंय. चला एक छोटस गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 कडे. दरम्यान थँक्यू आदरणीय अनिलजी सातवी सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. वीर फायटर कुडे संघाच्या संघनायकांना मी विनंती करते टॉस साठी या प्लीज. वीर फायटर कुडे संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी. बघा, पंचांनी एक नियम आम्हाला सूचित केलाय. कुठल्याही खेळाडूला जर क्षेत्ररक्षण करताना काही दुखापत झाली आणि त्याला जर बाहेर जावं लागलं मैदानाच्या, तर 12वा खेळाडूचं इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहे. तो मैदानामध्ये जाणार नाही. तुमच्याकडे 15चा स्क्वॉड आहे. 15 मधला 13, 14, 15 असे कुठलेही खेळाडू तुम्ही फिल्डिंग करता उतरवू शकता. फक्त 12th मन जो आहे तो कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहील. धन्यवाद. ट्वेल्थ मधला टी शर्ट अँड ट्रॅक हे कंपल्सरी असतील. सन्मान्य आदरणीय सखाराम परदेशी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर विलास दळवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. शब्द सुमनांनी दोन्ही प्रमुख अतिथींचं हार्दिक स्वागत. चला एक गीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय वीर फायटर संघानं. काय असेल आपला निर्णय? आणि इथे दाखल झाल्यानंतर कसं वाटलंय? भव्य दिव्य नियोजन आपण बघतोय, एक मोठं व्यासपीठ दिलं जाते. काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आणि किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 60 पार 70. आणि असे कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतील? कार ओपन करत नाही, नंतर सांग ग्राउंडवर. बेस्ट ऑफ लक. तर आपण टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? सुद्धा फिल्डिंगच केली असती, कारण की सेकंड इनिंग मध्ये मग चेस साठी काय टार्गेट असतो तो प्रॉपर सेट असतो. कसं वाटतं या ठिकाणी जे नियोजन आहे, एक मोठं व्यासपीठ दिलं जाते जिल्हा परिषद लीग आणि जी क्रीडा नगरी सजवले, काय म्हणशील? अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. मी मार्शल भाऊ आणि पूर्ण टीमचं कमिटीचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या खेळाडूंना त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिला आहे. किती धावा तुम्हाला वाटतात की या ठिकाणी एक चांगली टफ फाईट मॅच असू शकते? 70+ धावा. आणि कुठले बॅटर आहेत जे तुम्हाला चांगलं फाउंडेशन मिळून देतील? प्रदीप जाधव आहे, सिद्धेश आहे, त्यानंतर रिची आमच्या आयकॉन, त्यानंतर स्वतः निकेश. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. थँक्यू सो मच अजितजी. चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 67 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 68 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहताय दोन सलामीवीर फलंदाज. एका बाजूला मोईन शेख, त्यांच्या समवेत आहेत अभिषेक जाधव. षटक क्रमांक पहिलं योगेश पाटील हाताळण्याकरिता आलेत. पहिले दोन चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले आहेत. कुठली संधी या ठिकाणी फलंदाजाला दिली नाहीये.
षटकातील तिसरा बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला, कव्हरचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि एक रन या ठिकाणी पाहायला मिळते. बघा पुन्हा एकदा सूचना आम्ही करतोय, ज्या आयोजक आम्हाला सांगतात ऑरेंज कॅप कोणीही मैदानामध्ये घालून खेळायचं नाहीये, कारण की तो एक बहुमान असतो खेळाडू करता. त्यामुळे इट्स अ जेंटल अँड हंबल रिक्वेस्ट, कोणी या पर्पल और ऑरेंज कॅप ज्या आहेत त्या घालून क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करता यायचं नाहीये. अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय सकाळच्या सत्रात. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा अगदी दिमाखामध्ये आपण पार पाडलाय आणि जिल्हा परिषद प्रीमियर लीगला मात्र आशीर्वाद सर्वांचे घेतले आणि त्यानंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. 68 धावांचे लक्ष समोर ठेवण्यात आले, 3 चेंडू झालेत. षटकातील चौथा बॉल यावेळेला मात्र गॅप मध्ये फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे जात आहेत, 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. तिसराचा देखील कॉल आहे जिथपर्यंत थ्रो येतोय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंच म्हणतायत थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली गेली आहे. हॅलो, दरम्यान आदरणीय रमेशजी सांबरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. आदरणीय जेवणजी पाटील सरांच्या शुभ हस्ते मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय. वेलकम सरजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. OUT आउट. सुनील यादव सरांना, सुनीलजी यादव सरांच्या शुभ हस्ते यथोचित शुभ सन्मान केला जातोय. चांगल्या आठवणी आपण कॅच करतायत. त्यानंतर आदरणीय पंढरीजी पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही जयवंतजी पाटील सरांना विनंती करतोय. मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित शुभ सन्मान आपण करायचा. वेलकम पंढरीजी पाटील साहेब, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. हेमंतजी सातवी साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विकी सरांना विनंती करतोय. विकी सरांच्या शुभ हस्ते यथोचित शुभ सन्मान केला जातोय. आणि आदरणीय अमोलजी सातवी सरांचं स्वागत करण्यासाठी मयूर पाटील सरांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान करावा. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. आपल्या सर्व मान्यवरांचं सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं चांगलं षटक योगेश पाटील हाताळत असताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये एकंदरीत धावा या योगेश पाटीलने दिलेल्या आहेत 4 आणि एक विकेट देखील योगेशने प्राप्त केली आहे. काय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गॅप शोधलाय, चांगल्या प्रकारे खेळलाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकणार नाहीये, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. धाव संख्या जर आपण आता पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 8 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पॉवर प्लेच्या षटकाचं मात्र आपण पाहिलं तर एक सावध सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल, कारण की लक्ष जर आपण पाहिलं तर 68 धावांचं एक लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सद्यस्थितीला धाव संख्या आपण पाहतोय तर फलकावरती चाललेली आहे 8. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. भाविक आपण पाहताय जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर असं दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील
पहिला बॉल भाविक घेऊन येतोय पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये बॅकफुटला गेले चांगल्या प्रकारे खेळले कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलण्याकरता पुढे जात आहेत दोन्ही बॅटर जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे एक चांगली स्ट्रॅटेजी मात्र मनामध्ये घेऊन फलंदाजी करताना दिसत आहेत कारण की पहिली 2 षटकं आहेत ती पॉवर या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात करून देणं हे कामगिरी दोन्ही फलंदाज आपण पाहतायत बाद होऊन आपण पाहिलं मोहीन शेख तंबूच्या आसऱ्याला परतले त्यानंतर अर्षद आणि अभिषेक जाधव अशी जोडी आता मात्र नव्यानं नावारूपास येते पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलं यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेला जातोय क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत एक धाव घेतल्या दुसऱ्याचा कॉल यावेळेला 2 धावा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या जात आहेत का हे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं शॉट निघतो त्यानंतर एक धाव घेतली जाते दुसऱ्याचा देखील प्रयत्न करतो त्यावेळेला तुमच्या पार्टनरवरती तुमचा असलेला विश्वास या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि यावेळेला दोन्ही बॅटर आपण पाहताय तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे अभिषेक आणि अर्षद चांगली कामगिरी करताना दिसत आहेत आपल्या टीमसाठी षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती आले काय जबरदस्त अप्रतिम खणखणीत दर्जेदार फटका सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा जबरदस्त फटका या ठिकाणी अर्षद शेखच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय भाविक पाटील जर आपण पाहिलं तर थोडे एक्सपेन्सिव्ह ठरलेत पहिल्या 3 चेंडूंवरती पहिल्या चेंडूवरती 2 रन आले दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 आणि तिसऱ्या चेंडूवरती एक सुंदर असा एक चौकार देखील पाहायला मिळालाय 8 धावा आतापर्यंत खर्च करतोय भाविक आपल्या षटकात यावेळेला मात्र फुलटॉस बॉल यॉर्कर लेंथ मात्र या ठिकाणी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा अवलंब या ठिकाणी गोलंदाज भाविक पाटीलने केला फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी अर्षदने केला नाहीये डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय धाव संख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती साली 16 एकदा बॅकफुटला गेले काय जबरदस्त अप्रतिम या ठिकाणी मात्र एफर्ट्स लावले गेले चल झेल निश्चितपणे टिकला असता तर एक फ्लाइंग कॅचचा व्हिडिओ निश्चितपणे आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळाला असता पण जर आणि तर या चर्चा आपण क्रिकेटमध्ये करीत नाहीत कारण की सध्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या चांगल्या क्रिकेटमध्ये 8 षटकं जी आहे ती आपल्याला निश्चितपणे या लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील योगेश पाटील पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळलाय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक हे तैनात केले गेलेले आहेत स्क्वेअर लेगला डीप मध्ये आपण पाहतायत त्यानंतर मिड विकेटला आपण पाहतोय लॉंग ऑनला देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर देखील 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि गोलंदाजी देखील तशीच होते योगेश पाटीलची पहिलं षटक योगेशचं आपण पाहिलं सुंदर असं ते षटक विकेट टेकिंग षटक म्हणावं लागेल 8 धावा त्या षटकात योगेशने दिल्या होत्या एक रनआउटच्या माध्यमातून मोहीन शेखला त्यांनी माघारी परतवलं होतं आणि त्यानंतर अभिषेक आणि अर्षद ही जोडी मात्र आपण पाहतायत 2 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात बघूया षटकातील पुन्हा एकदा 3रा बॉल घेऊन येतो योगेश पाटील मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले पायांच्या दिशेला खेळलाय सुंदर अशी फेकी या ठिकाणी पंच म्हणतायत यस 3ऱ्या पंचांची पुन्हा एकदा घेतली मदत अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण चांगला असा थ्रो चांगली अशी फेकी डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळालाय तिसरे पंच आपण पाहतायत तर आपले निर्णय अगदी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर आपण या ठिकाणी
येस, इट इज आउट, इट इज गॉन. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगला असा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेटचं पतन या ठिकाणी झालं. फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय. काय सुंदर असं क्षेत्र. पुन्हा एकदा चांगला बॉल, फुटवर्क चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. फक्त सॉफ्ट हँडने जेंटल पुश केलं. मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. एक रन मात्र रोखू शकणार नाहीयेत. आता मात्र इथून या दोन्ही फलंदाजांना चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल, कारण की अभिषेक जाधव जर आपण पाहिलं तर जमेची बाजू आहे, सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आला होता. अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे. सागर नवांना दाखल झालाय. मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला आले. त्याच क्षेत्रामध्ये खेळ ऑफ साइडला मात्र यावेळेला खेळून काढले. एक धाव निश्चितपणे मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 20. 20 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेले आहेत. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. जिल्हा परिषद प्रीमियर लीग दिवस पहिला, वर्ष 4 आपण पाहतायत. मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटवर काही चेंडू प्रॉपर आला नाहीये. शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षक तितक्याच जलद गतीने चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकही धाव इथे मात्र घेतली गेली नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 20. नक्कीच बघा, पुन्हा एकदा पंचांकडनं आमच्यापर्यंत येत आहेत. रनआउट करता जर आपल्याकडे 2च कॅम आहेत, जर क्लिअरली विजन झालं नाहीये तर सॉफ्ट सिग्नल जो असेल तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. आणि त्यावेळेला कोणी कुठल्याही प्रकारची तक्रार और ऑब्जेक्शन हे कोणी घ्यायचं नाहीये. तो अंतिम आणि शेवटचा निर्णय हा मानला जाईल. आता इक्वेशन कडे जर आपण आता लक्ष दिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि 48चं लक्ष. यावेळेला मात्र कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर स्वैर मार यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. मुन्ना पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हॅरी यांना देखील आपण पाहतायत. डान्सिंग पंच कल्याणहून मात्र खास दाखल झालेले आहेत या स्पर्धेकरिता. जेपी पॅनलचे संपूर्ण हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. पुन्हा एकदा स्वैर पिचिंग. बघा, तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिडल स्टंप वरती पिचिंग करायला हवं. तिथे यावेळेलाच मात्र एक चांगला चेंडू म्हणून पाहायला मिळेल. कारण की आता जर आपण पाहतोय तर 3 षटक पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर षटक क्रमांक 4 प्रजय घेऊन आलाय. धावसंख्येचा विचार केला तर फलकावरती धावसंख्या झालेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. पुन्हा एकदा कुठेतरी लय भरकटली गोलंदाजाची असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या झाली आहे 23 धावा. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 रन तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता फलकावरती झालेली आहे 24. या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. फलंदाजाला अजूनपर्यंत मोठे फटक्यांच्या शोधामध्ये मात्र जावं लागेल. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 2 चौकार हे आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळल्या. अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एकच धाव तिथे मिळेल. त्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झाली आहे 25. आता येणारे चेंडूंचा विचार केला ना तर चेंडू आता बाकी आहेत 28 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत अजूनही 43. यावेळेला मात्र ऑफ स्टंप वरती मात्र पिचिंग केलं होतं. या ठिकाणी मात्र धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 27. बघा, ज्यावेळेला एखादी स्पर्धा येते त्याचं आयोजन करणं म्हणजे आयोजकांच्या डोळ्याला झोप नसते. 1.5 ते 2 महिने मात्र आयोजक पूर्ण मैदानाचं सपाटीकरण करणं, खेळपट्टी बनवणं
स्पॉन्सरशिप गोळा करणं या सर्व गोष्टींमध्ये व्यस्त असतात आणि त्यानंतर एकला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीस आलाय. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 27. अजूनही चेंडू आपण पाहिलं तर 26 बाकी आहेत. धावा बनवायच्या आहेत 41. एकदा चांगला बॉल अप्रतिम. बघा पहिले 3 चेंडू वाईड असले म्हणून काय झालं, पण माझ्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती एबिलिटी आहे आणि ती यावेळेला मात्र प्रजय प्रूव्ह करत असताना 5 चेंडू झाले षटकातील. शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र प्रजय घेऊन येते पुन्हा एकदा. सावरती गिराळे परिसरातील हे सर्व खेळाडू मात्र खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस बॉल यावेळेला मात्र कनेक्ट काही झाला नाहीये. संधी मात्र फलंदाजाकरता जरूर दौडून आली होती, पण त्या संधीचा स्वीकार या ठिकाणी झाला नाहीये. 1 रनने षटकाची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर भीमस्टार दहिसर संघाची धावसंख्या फलकावरती झालेली आहे 28. आता येणारे चेंडू बाकी आहेत 24. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हे 24 याचाच अर्थ 4 षटक ही बाकी आहेत. 4 षटक आणि धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 40. पिच साठी आपण पाहताय नागदाई देवी संघ साखरे यांनी मात्र इथे खूप मदत केली आहे, कारण की खेळपट्टी शिवाय मात्र क्रिकेटचा खेळ हा खेळला जाऊ शकत नाही. आणि ही खेळपट्टी आपण पाहतायत अतिशय सुंदर दर्जाची ही खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकविरा चषक देखील याच मैदानावरती फेब्रुवारी जानेवारीच्या शेवटी मात्र आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. 2023 हे वर्ष आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे आपलं गेलं आणि त्यानंतर 2024 वर्षामध्ये देखील चांगल्या प्रकारे क्रिकेट हे आपल्याला आम्हा सर्वांना पाहायला निश्चित मिळेल. आणि त्यातीलच आपण पाहिलं तर युट्यूबची गोष्ट केली तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ही कव्हर केली जाते. 2013 हे वर्ष आपण पाहिलं tenniscricket.in ची सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं गावा खेळातील प्रत्येक खेळाडू हे मात्र समोर आले आणि त्यांना मात्र चांगलं व्यासपीठ मिळालं. शारजा, कतार, दुबई सारख्या परिसरामध्ये देखील अनेक दिग्गज खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या पालघर जिल्ह्यातील देखील खेळाडू आपल्याला जाताना दिसले. आणि टेनिस क्रिकेट विश्व आज आपण पाहिलं तर एक गगन भरारी घेत असताना आपण पाहतोय. स्ट्रीट टू स्टेडियमचा पर्यंतचा हा प्रवास आपण पाहतोय. ISPL च्या माध्यमातून वानखेडे ब्रेबॉन स्टेडियम वरती ती स्पर्धा निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं रजिस्ट्रेशन देखील आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतंय. त्याच्या लिंक्स देखील ओपन आहेत. चला आपण आपल्या जिल्हा परिषद प्रीमियर लीग कडे वळूया. अतिशय सुंदर नामांकित अशी स्पर्धा षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज भाविक पाटील. पहिला बॉल या वेळेला आपण पाहिलं तर कुठेतरी खूपच बाहेर हा चेंडू जाते वाईटच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहतोय तर फलकावरती आता झाली आहे 29-29. पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला मात्र सुंदर बॉल. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते पण त्याचं उत्तर काही मिळणार नाही, कारण की बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नव्हता. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती आहे 29. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 23. 22 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता धावा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र खेळले कव्हरच्या दिशेला. एक धाव तिथे पाहायला जरूर मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय तर फलकावरती
झालेली आहे 30. आता चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना जर आपण पाहतोय बॅलन्सिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना चांगली कामगिरी या ठिकाणी निश्चितपणे करावी लागेल, पण गोलंदाजीचा विचार केला ना तर अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राम रहीम दहिसर विरुद्ध भीमस्टार दहिसर असे दोन संघ आपल्याला समोरासमोर पहिल्या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कीपर मात्र चेंडू खाली येत आहे. सुंदर असा झेल टिपलाय, या ठिकाणी झालंय विकेटचं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. धाव संख्या जर आपण आता पाहिलंय तर फलकावरती झालेली आहे 30 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 मोहरे आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेल्या आहेत. 68 धावांचं लक्ष्य राम रहीम दहिसर या संघानं ठेवलं होतं. भीमस्टार दहिसर त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना सध्या 30 धावांवरती पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता बाकी आहेत 20 चेंडू आणि 38 धावा या बनवायच्या आहेत. चांगला बॉल यावेळेला मात्र पदलालित्य यावेळेला मात्र पाहायला मिळालं. बघा तुमचं फुटवर्क हे खूप महत्वाचं आहे, कारण की फुटवर्क ज्या वेळेला येतं त्यावेळेला मात्र तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचू शकता, खेळू शकता, आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज संदीप नव्यानं दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर स्पर्धात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळले या चेंडूला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. 1 रन निश्चितपणे पाहायला मिळते. एका धावेने जर आपण पाहतोय तर या ठिकाणी षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 32. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता भीमस्टार दहिसर या संघाला 36 धावांची आवश्यकता आहे. क्षणाला आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले जर आपण व्यूहरचना पाहिली, 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑफला आपण पाहतोय, लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आता लक्ष्याचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अभिषेक आणि संदीप या 2 फलंदाजांना आता मात्र आपल्या संघाच्या डावाला सावरायचं आहे. कशा पद्धतीने काय स्ट्रॅटेजी असेल ती मात्र आपल्याला पाहावी लागेल. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज प्रजय. यावेळेला मात्र सुंदर बॉल पंचांकडे इथे मात्र दाद मागितले आहे, पण त्याचं काही उत्तर पंचांकडून मिळालं नाहीये. अप्रतिम असा बॉल या ठिकाणी प्रजयचा पाहायला मिळालाय. पहिला बॉल चांगल्या प्रकारे या ठिकाणी मात्र प्रजयने हाताळलाय. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल हाताळण्याकरता प्रजय ऑन दी मार्क. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळले. फाईन लेगच्या दिशेला जातोय. इनटू द गॅप जाईल चेंडू. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय खणखणीत. नीडेड बाउंड्री पाहायला मिळते. 4 धावांनी धाव संख्या जर आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झाली आहे 36 धावा. याचाच अर्थ 16 बॉल आणि बनवायचे आहेत रन्स 32.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. शॉट थर्डमॅनला या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी थ्रो हा योग्य पद्धतीने झाला नाही आणि त्याचाच फायदा आपण पाहिलं तर 1 रन ही पाहायला मिळते. एका धावेनंतर 37 धावा या फलकावरती झाल्यात भीमस्टार दहिसर या संघाच्या. आता बॉल बाकी आहेत 15 बॉल आणि जिंकण्याकरिता 31 धावांची आवश्यकता. एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र बॅटची एज आणि सरळ उजव्या यष्टीवरती विकेटचं झाले पतन. गॉन ऑफ स्टंप वरती मात्र चांगली पिचिंग, चांगला मारा, गॉन. केला गेला आणि सुंदर या ठिकाणी विकेटचं पतन झालं. 6व्या क्रमांकावरती आता फलंदाज दाखल होत आहेत अमोल. इथे मात्र आता मोठ्या फटक्यांची आतषबाजी अमोलला करावीच लागेल, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या फरकाने आपल्याला जाणवतंय. यावेळेला मात्र चांगला बॉल मिड ऑफच्या दिशेला यावेळेला मात्र खेळून काढले. 1 रन तिथे निश्चितपणे मिळते. एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 38. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर बाकी आहेत अजूनही 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता भीमस्टार दहिसर या संघाला 30 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल, यावेळेला मात्र फक्त दिशा दिले, चांगलं टायमिंग साध्य केले. 1 धाव तर पूर्ण होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न आणि तत्पूर्वी चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. फुलटॉस बॉल, यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळले, चेंडूला पाठवले आउट ऑफ दी पार्क, येतोय बिग हिट, षटकार. मध्ये यायला हवा आणि ती रिक्वायरमेंट अमोलने यावेळेला मात्र ओळखली. काय जबरदस्त शॉट खेळला, 6 रन्स मिळवल्या आपल्या टीम करता. आता या षटकाराने मात्र पूर्णतः हे समीकरण जे आहे ते बदलताना दिसतंय. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 20 धावा, काय जबरदस्त युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, मात्र त्यांना बीट करत चेंडू गेलाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
आणि आलेला हा निर्णायक चौकार पुन्हा एकदा समीकरण आपल्या हातामध्ये घेतलेत अमोल पाटीलने असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की येणारे चेंडूंचा विचार केला तर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं स्क्वेअर लेगचे द्विधा मनस्थितीमध्ये होते, झेल घ्यायला जाणार की चौकार अडवणार, आणि त्याच मनस्थितीमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा या पाहायला मिळाल्यात. धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 52. अर्धशतक हे फलकावरती झळकलं जाते भीमस्टार दहिसर या संघाचं. आता येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 10 बॉल आणि बनवायचे आहेत रन्स 16. उमेश पाहूया आपल्या षटकातील पुन्हा एकदा तिसरा बॉल. चांगला बॉल होता यावेळेला, मात्र राकेश त्या ठिकाणी मात्र अगदी वेगाने झेपावलं चेंडूवरती. एकच धाव तिथे मिळेल. अगदी चिताच्या चपळाईने मात्र क्षेत्ररक्षक पुढे गेलेत, कारण की लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये येणारी एकूण एक मॅच प्रत्येक संघाकरिता महत्वाची असते आणि ते महत्व या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक राकेशने जाणलं. अगदी वेगाने पुढे झेपावले, एकच रन तिथे पाहायला मिळते. आता येणारे चेंडू आपण पाहू शकाल तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा. दोन्ही कर्णधार मात्र विचार विनिमय मध्ये असतील. कशा प्रकारे ही मॅच आता होईल. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेला मात्र खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र जरूर झालंय. एक रन पुन्हा एकदा पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 54. 54 रन्स ऑन द बोर्ड. 8 बॉल आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलाय. राकेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली अशी फेकी या ठिकाणी नक्कीच झाली आहे. आणि एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झालेली आहे 55. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा उमेश पाटील सज्ज होत आहे. थोडेसे एक्सपेन्सिव्ह जरूर ठरलेत या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर सलग 3 बॉलवरती एक रन हा पाहायला मिळालाय. 7 बॉल आणि 13 ची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढे येत आहेत. एकच धाव तिथे मिळेल आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा या ठिकाणी खेळ झालेला आहे पूर्ण. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे भीमस्टार संघाची 56. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. ते आलाय मुन्ना सर बॉल. बारा 13 14 15 असे जे खेळाडू आहेत ते आतमध्ये पाणी घेऊन जातील. जर इफ इट इज फ्रॉम द 11 तर आयोजक काय जो निर्णय आहे तो घेतील आणि तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येतील.
6 चेंडू आणि 13ची गरज. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. फलंदाजाला मात्र नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण यावेळेला मात्र मुन्ना पठाण सरांनी पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर गोलंदाजाला मात्र ताकीद दिली आहे की पहिला बाउन्स या ठिकाणी मात्र तुम्ही फेकलाय, त्यापुढे मात्र तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. राकेश, व्हॉट अ बॉल अंडर प्रेशर. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी राकेशची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करताना देखील आपण राकेशला पाहिलं, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. आणि आता मात्र चेंडूचा विचार केला तर आपण पाहतोय चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 13ची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र पॅड वरती चेंडू आदळलाय. पंचांकडे दाद देखील मागितली आहे. एकच धाव तिथे निश्चितपणे मिळेल. तीन चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत राकेशने. 3 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. जरी 2 षटकार आले तर मात्र शेवटच्या क्षणाचा थरार आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 चेंडू 12 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आहे अमोल पाटील. ही किमया मात्र अमोल साध्य करू शकतोय, कारण अमोलच्या बॅटमधनं मोठे फटके हे आलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र कौतुक करावं लागेल राकेशचं. काय सुंदर गोलंदाजी. यावेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून अमोल पाटील गॉन बॅक टू दी पवेलियन. जगात हाय लय भारी. आज गडी हे बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती चालली आहे 56 रन्स ऑन द बोर्ड. आता चेंडूंचा विचार केला तर आता चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12ची गरज. बघूया षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला यावेळेला मात्र निवडलं. सुंदर अशी गोलंदाजी राकेशने जरूर केली आहे. का अंडर प्रेशर मात्र षटक हाताळणं आणि ते प्रेशर घेणं ते मात्र राकेशने दाखवलं. का माझी निवड या संघामध्ये झाली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेला मात्र राकेशने केली आहे. टॉस बॉल. यावेळेला मात्र केलेली आहे राकेशने चूक. भीमर प्रकारचा हा चेंडू या ठिकाणी मात्र हाताळला गेलाय. 2 धावा मात्र पूर्ण करतात बॅटर. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का, परंतु नाही. 2+1 एक्स्ट्राच्या माध्यमातून 3 रन या ठिकाणी पाहायला मिळतात. मागणी या ठिकाणी आपण पाहू शकतायत तिसऱ्या पंचांकडे केली आहे. ऑन फील्ड मात्र डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. इट इज अ नो बॉल. इथे इक्वेशन जर आता आपण पाहिलं ना तर 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा यानंतरच्या लढती ज्या आहेत तिथे आम्हाला मला वाटतं टायमर सेट करावा लागेल, कारण की आजचं शेड्यूल आपल्याला दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे, कारण की या मॅचला खूपच वेळ गेलेला आहे. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळलंय. यावेळेला मात्र उमेश फ्रेम मध्ये येतोय. अमित यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय डीप मध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा जरूर पाहायला मिळतात आणि विजय ठरलेला संघ आपण पाहतोय या लीग मधील
जिल्हा परिषद प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला विजय या ठिकाणी साकारलाय राम रहीम दहिसर या संघाने आणि दोन्ही संघांनी मात्र शेक हँड करण्याची मात्र मैदानामध्ये यायचंय लाईनअप मध्ये या आणि शेक हँड करूनच आपण मैदान सोडायचंय